तिडके साहेब, तुम्ही वेलकम करा सर गुरुवार पासून. हो. Good evening all advocate friends. It is our fourth lecture on the topic of amendments in Specific Relief Act. Mr. Nagunath Gorwadkar, our advocate from Nasik, is going to address to all of us on the subject. I request Mr. Nagunath Gorwadkar to continue, please, sir. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना अशी विनंती करतो की सगळ्यांनी व्हिडिओज ऑफ करावे, म्हणजे बँडविड्थ आपल्याला पुरेशी मिळेल आणि आवाज व्यवस्थित ऐकू येईल आणि स्क्रीन पण नीट दिसेल. म्यूट तर झालेच सगळे, परंतु व्हिडिओज पण ऑफ करावेत. कोविड-19च्या निमित्ताने आपल्याला जी कंपल्सरी सुट्टी मिळालेली आहे, त्या सुट्टीमध्ये नाशिक बार असोसिएशननी हा सुरू केलेला अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. कारण कदाचित वकिलांना एवढी मोठी अभ्यासाकरता सुट्टी कधीच मिळालेली नव्हती. म्हणजे प्रत्येकाच्या प्रॅक्टिसच्या आयुष्यामध्ये एवढी मोठी सुट्टी, आणि ती सुद्धा कुठेही न जाता घरात लॉकडाऊन असलेल्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण त्याचा सदुपयोग करतोच आहे. परंतु आपल्या स्वतःच्या ज्ञानामध्ये थोडी थोडी भर घालण्याकरता आपण जे हे छान लेक्चर्स अरेंज केलेले आहेत त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा नाशिक बार असोसिएशनचं अभिनंदन करतो. मी इथे कोणतंही लेक्चर किंवा भाषण या दृष्टीने आलेलो नाहीये, तर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आज जो मला विषय दिलेला आहे त्यातल्या नवीन अमेंडमेंट्स आणि त्या नवीन अमेंडमेंट्सचा होणारा परिणाम आपल्या लिटिगेशनवरती, या संदर्भामध्ये आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत. कारण हा विषय असा आहे की ज्याच्यावरती अजून केस लॉ डेव्हलप झालेला नाहीये. कोणत्याही सुपिरियर कोर्टाने आजपर्यंत कोणतेही डिसिजन दिलेलं नाहीये की ज्याच्यावरून आपल्याला त्याचं इंटरप्रिटेशन करता येईल. तर कदाचित आपण जे इंटरप्रिटेशन पहिल्यांदा करू तेच इंटरप्रिटेशन सुपिरियर कोर्टांपर्यंत पोहोचल्यानंतर तो केस लॉ म्हणून डिक्लेअर होईल असं मला वाटतं. आपण पहिल्यांदा स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट ची साधारणपणे माहिती, त्यानंतर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मधल्या सर्वसाधारण तरतुदी आणि त्यानंतर त्यात झालेल्या अमेंडमेंट्स याबद्दल आपण असं वन बाय वन डिस्कशन करू, साधारण 3 फेजेस मध्ये. मी माझ्याकडनं एक स्क्रीन शेअर करतोय ज्याच्यामध्ये मी एक टॅब्युलर फॉर्म मध्ये अमेंडमेंट्स आणलेल्या आहेत, त्या मी आपल्या समोर ठेवतो आणि एकीकडे आपल्याला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. एकच मिनिट, मी फक्त स्क्रीन शेअर करतोय. मला असं वाटतं सगळ्यांना दिसते स्क्रीन. गोपी सर? हो सर, स्क्रीन दिसते. अजून दिसते सर, दिसते. एनलार्ज करता आली तरी चालेल अजून. नाही, ओके सर, ओके. एनलार्ज करताना अवघड दिसतंय. नाही, ओके सर, म्हणजे टॅबवर कंटिन्यू. यस सर. आता बघा, पहिल्यांदा जर आपण आपल्या साधारण स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट संदर्भामध्ये जर विचार केला तर सुरुवातीचा जुना कायदा आहे 1877 सालचा, त्याचं नाव आहे दी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1877. तो रिपील झाला आणि नवीन कायदा अस्तित्वात आला, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963, आणि माझ्या माहितीप्रमाणे तो 1 मार्च 1964 ला अंमलात आला. या कायद्यामध्ये सर्वसाधारणपणे 6 चॅप्टर्स आहेत आणि त्या 6 चॅप्टर्स मध्ये 6 वेगवेगळे स्पेसिफिक रिलीफ आहेत. स्पेसिफिक म्हणजे पर्टिक्युलर रिलीफ आहेत. त्यातला पहिला रिलीफ आहे रिकव्हरी ऑफ पोझेशन, सेक्शन 5 ते 8. त्यानंतर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेक्शन 9 ते 25. रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, सेक्शन 26. त्यानंतर रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेक्शन 27 ते 30. त्यानंतर कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, सेक्शन 31 ते 33. त्यानंतर डिक्लरेटरी डिक्रीज 34-35. त्यानंतर इंजंक्शन्स. असं साधारणपणे 7 चॅप्टर्स त्या पूर्ण कायद्यामध्ये आहेत आणि त्याची विभागणी ही एकेका सब्जेक्ट प्रमाणे किंवा टॉपिक प्रमाणे केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कॉमन लॉ कोर्ट आणि कोर्ट ऑफ इक्विटी ही जी काय इंग्लिश कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टनुसार इक्विटी कोर्टाचे जे सगळे अधिकार आहेत, म्हणजे मुख्य डिस्क्रिशनरी रिलीफ
तो या स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट या एकमेव कायद्यामध्ये आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे असं मला वाटतं. थोडक्यात कॉमन लॉ कोर्ट आणि इक्विटी कोर्ट डिस्टिंग्विश करताना स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट जर बघितला तर असं लक्षात येईल की स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट सारख्या तरतुदी अन्य कोणत्याही कायद्यात नाहीये. त्याच्यामुळे आपण बरेचदा अनेक लिटिगेशन्स मध्ये ज्या वेळेला ज्युरिस्डिक्शनचा मुद्दा निर्माण होतो त्यावेळेला आपण सहज सांगतो किंवा सहज आपण म्हणतो की स्पेसिफिक परफॉर्मन्स, रिकव्हरी ऑफ पोझेशन किंवा अन्य रिलीफ, कॅन्सलेशन, डिक्लरेशन हे अन्य कोणत्याही कोर्टाला देण्याचा अधिकार नाही, ट्रिब्युनलला अधिकार नाही आणि म्हणून सिव्हिल कोर्टाला ज्युरिस्डिक्शन आहे असा आपला बरेचदा युक्तिवाद असतो. थोडक्यात सिव्हिल कोर्ट आपल्याकडे इंग्लिश दृष्टीने जर बघितलं तर कॉमन लॉ कोर्ट आणि इक्विटी कोर्ट असं एकत्रित बसलेलं असतं आणि ज्या वेळेला इक्विटेबल रिलीफ द्यायची वेळ येते त्यावेळेला स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या तरतुदींप्रमाणे, त्यातल्या सेक्शन्स प्रमाणे, त्यातल्या प्रेयर्स प्रमाणे, प्लेंट मधल्या प्रेयर्स प्रमाणे रिलीफ दिले जातात. ही सर्वसाधारणपणे स्पेसिफिक रिलीफ ऍक्टची कन्सेप्ट आहे. आता नेचर ऑफ स्पेसिफिक रिलीफ जर आपण बघितलं की कोणत्या प्रकारचे रिलीफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये आहेत तर इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट्स ज्या वेळेला एस्टॅब्लिश करण्याची वेळ येते त्यावेळेला सर्वसाधारणपणे माणूस दिवाणी कोर्टामध्ये येतो. इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट्स मध्ये म्हणजे लिगल राईट्स मध्ये इंडिव्हिज्युअल राईट्स असतात आणि पब्लिक राईट्स असतात सिव्हिल राईट्स मध्ये. त्यातल्या इंडिव्हिज्युअल राईट्स साठी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट हा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आला आणि त्या कायद्याचा आपण वापर करत असतो. आता याच्यामध्ये सुरुवातीपासून जो 1963 ला कायदा आला त्याच्यामध्ये हा 2018 मध्ये दुरुस्त होईपर्यंत त्याच्यात कोणत्याही दुरुस्ती कधीच झालेल्या नव्हत्या. आता ज्या वेळेला दुरुस्ती करण्याची वेळ आली त्यावेळेला मुख्यत्वे करून गव्हर्नमेंटनी किंवा स्टेटनी काय बघितलं तर आपलं वर्ल्ड रँकिंग किती आहे एन्फोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट्स. इन एन्फोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट्स व्हॉट इज द वर्ल्ड रँकिंग ऑफ इंडिया. So it was observed that we were at 164th number and at the 100th number for ease of doing business. थोडक्यामध्ये it was natural for the government to take the steps towards improving the state of affairs for contracts enforcements and faster dispute resolutions. मग अशा वेळेला स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये जर तरतुदी बदलल्या किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्ती केल्या तर आपल्याकडचे कॉन्ट्रॅक्ट्स वाढतील आणि आपल्याकडच्या कॉन्ट्रॅक्टची एन्फोर्समेंट वाढेल, फास्टर डिस्प्यूट रिझोल्युशन होईल. हा सर्वसाधारणपणे एम ठेवून ज्या काय 2-3 गोष्टी केल्या म्हणजे उदाहरणार्थ आर्बिट्रेशन ऍक्ट मध्ये दुरुस्ती झाली किंवा कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट एस्टॅब्लिश झालं, तसंच ही स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये मुख्यत्वे करून अमेंडमेंट आली. आता ही अमेंडमेंट आणताना खूप काही अमेंडमेंट्स नाही आहेत मित्रांनो. टोटल पाहायला गेलं तर मी जेवढ्या वाचल्या त्या सगळ्या मिळून मला एकूण ज्या टोटल अमेंडमेंट्स आहेत त्यातल्या महत्वाच्या अमेंडमेंट आहेत 10 आणि अजून 2 किंवा 3 अमेंडमेंट्स आहेत ज्या सबसिडियरी अमेंडमेंट्स आहेत किंवा रिक्वायर्ड अमेंडमेंट्स आहेत. आपण आता त्या 1 बाय 1 बघू. या अमेंडमेंट्स बघताना मूळ कायदा आपल्याला सर्वांना माहिती आहेच, तरी देखील मी असे टॅब्युलर फॉर्म केलाय. प्रिव्हियस प्रोव्हिजन काय, अमेंडेड प्रोव्हिजन काय किंवा इन्सर्शन काय केलेलं आणि त्याचा इफेक्ट काय झालाय. सगळ्यात पहिली दुरुस्ती झालेली ती म्हणजे सेक्शन 6 मध्ये. मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सेक्शन 6 म्हणजे सूट बाय पर्सन हु इज डिस्पोसेस्ड फ्रॉम द इमूवेबल प्रॉपर्टी. आता या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये दॅट पर्सन मे नॉट बी ओनर, that person may be even a trespasser, he can maintain a suit for possession under section 6, and in this particular provision he need not prove his title over the property, but he will have to just prove that he was in possession and was dispossessed before filing of the suit, but the limitation period is of 6 months. That is, he has to file a suit of possession under section 6 within 6 months from the date of dispossession. Of course, this particular 6 months period can be, the delay could be condoned if there is some delay after this period of 6 months. हा suit for possession by a dispossessed person त्यातली आपण ओरिजिनल तरतूद जर बघितली तर आपल्या असं लक्षात येईल. थोडक्यात सांगायचं तर आपण जर पहिला पॅरेग्राफ बघितला, पहिला कॉलम बघितला, इफ एनी पर्सन इज डिस्पोसेस्ड विदाउट हिज कन्सेंट ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी अदरवाइज दॅन इन ड्यू कोर्स ऑफ लॉ, ही or any person claiming through him may by suit recover the possession thereof, notwithstanding any other title that he may be set up in such suit. आता याच्यामध्ये महत्वाची तरतूद काय आता ऍड केलेली आहे, तर याच्यामध्ये जिथे मी 2 स्टार केलेत येलो कलरनी तिथे एक ओ ऍड केली आहे. म्हणजे वाचायची ती कशी, इफ एनी पर्सन इज डिस्पोसेस्ड विदाउट हिज कन्सेंट ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी अदरवाइज दॅन इन ड्यू कोर्स ऑफ लॉ, ही or any person through whom he has been
in possession or any person claiming through him may by suit recover possession thereof. थोडक्यात जुन्या तरतुदीप्रमाणे the suit could have been instituted by a person who had been dispossessed without his consent. आता in addition to that, such person, any person claiming through him means who is deriving the title through him has also right to institute such suit. So I can say that definitely the parliament has widened the scope by specifying that a suit for recovery of possession under section 6 of the act may be filed by a person, by any person through whom he has been in possession or any person claiming through that person. त्यामुळे this amendment has widened the scope of persons who may file a suit. म्हणजे scope of plaintiffs has been increased in this particular amendment. पूर्वी दोघच जण होते, आता दोघांपेक्षा कितीतरी जास्त लोक अशा प्रकारचा दावा दाखल करू शकतात. कारण पूर्वी the person who had been wrongly dispossessed or any person claiming through him could file the suit, but now this has been enlarged. आता याचा साधारणपणे आपल्या रोजच्या लिटिगेशन मध्ये कसा उपयोग होईल किंवा कशा प्रकारचे लिटिगेशन यातनं आपल्याला बघता येतील हे आपल्या दृष्टीने प्रॅक्टिकली महत्वाचे ते थोडक्यात सांगतो. एक हायपोथेटिकल एक्झाम्पल, समजा मी एखाद्या मिळकतीमध्ये भाडेकरी आहे आणि मिळकत माझ्या मालकीची नाही, मिस्टर ए च्या मालकीची मिळकत आहे आणि एक थर्ड पर्सन मला जागेतनं काढून टाकतो. आता डिस्पोजेशन झालेलं आहे माझं, so I have definitely right to file a suit for possession because I was in possession of the property against that person who has dispossessed me without my consent. परंतु समजा असं झालं, आता असं बरेचदा होतं प्रॅक्टिकली की मी भाडेकरी आहे, मला कुठल्या तरी शेजारच्या माणसाने एक दिवस प्रॉपर्टी बंद हुसकून दिलं, जे मालकाला पण आवडलेलं नाहीये, मालकाचा काही तिथे कोल्युजन नाहीये आणि मी मात्र डिस्पोजेस झालेलो आहे. पण डिस्पोजेस झाल्यावरती मी असा विचार करतो की अरे कुठे या वादामध्ये पडा, मी आपली ही प्रॉपर्टी सोडून देतो आणि भलतीकडे प्रॉपर्टी मी दुसरीकडे भाड्याने घेऊ शकेन. अशा वेळेला काय होईल की मी पोझेशन मालकाला सरेंडर करत नाहीये, कब्जेपावती करून देत नाहीये, मालकाला कायदेशीर कब्जा मिळत नाहीये, कब्जा तिसऱ्या माणसाचा आहे जो ज्याने मला हुसकून दिलेलं आहे प्रॉपर्टीतनं. तर तो ओरिजिनल मालक नाऊ कॅन फाईल द सूट फॉर पोझेशन ऑन द बेसिस ऑफ टायटल, ऑन द बेसिस ऑफ सेक्शन 6 बिकॉज ऑफ दिस अमेंडमेंट थ्रू हुम ही हॅज बीन इन पोझेशन. हा झाला एक एक्झाम्पल. सिमिलर वे अदर वे राऊंड, समजा उलटी केस आपण जरी घेतली तरी थ्रू हुम आय वॉज इन पोझेशन कॅन ऑल्सो फाईल अ सूट फॉर पोझेशन. त्यामुळे सेक्शन 6 नी वादी कोण असू शकतात याच्याबद्दल थोडीशी वाईड संकल्पना केलेली आहे. त्यामुळे मी एक समरी केलेली आहे. दस टू समराइज नाऊ, हू कॅन फाईल द सूट, पर्सन हू हॅज बीन सो डिस्पोजेस्ड. नंबर 2, एनी पर्सन क्लेमिंग थ्रू हिम. Number 3, the person from whom the person so dispossessed has derived the title. Thus, the scope of locus standi has been widened by way of this amendment under section 6 of the Act. This is about the first amendment of section 6 under Specific Relief Act. Now, let us go to the second amendment, जी आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची amendment, किंबहुना माझं हे अगदी वैयक्तिक मत आहे की कदाचित ही अमेंडमेंट आणायची होती म्हणूनच सगळा स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट दुरुस्त करण्याचा किंवा नवीन करण्याचा विचार झाला, अमेंडमेंट करण्याचा विचार झाला. सेक्शन 10 मधली अमेंडमेंट आहे. जुना सेक्शन 10 आपल्याला सर्वसाधारण माहिती आहे, केसेस इन विच स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज एन्फोर्सिएबल. कुठे कुठे स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्स करता येत होता, ज्याच्यामधले सगळ्यात महत्वाचे 2 इन्ग्रेडियंट ए आणि बी. ज्यांच्याकडे पुस्तक असेल त्यांनी पुस्तक बघावं किंवा ज्यांना आठवत असेल त्यांनी आठवून पाहावं. When there exists no standard for ascertaining actual damage caused by the non-performance of the act agreed to be done, or B, when the act agreed to be done is such that compensation in money for its non-performance would not afford adequate relief. थोडक्यात जिथे पैशांच्या स्वरूपामध्ये ऍक्च्युअल डॅमेज असर्टन करता येत नाहीये अशा वेळेला स्पेसिफिक परफॉर्मन्स नक्की द्यावा, किंवा जिथे कॉम्पेन्सेशन पैशांच्या स्वरूपात देणं शक्य नाहीये, ऍडेक्वेट रिलीफ होणार नाहीये, अशा वेळेला स्पेसिफिक परफॉर्मन्स द्यावा. आता या पर्टिक्युलर प्रोव्हिजनला कशा प्रकारे बदललंय बघू. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स इन द लेजिस्लेशन as it has made the specific performance of contract as a rule, not as a discretion.
it has become a rule now that you have to give specific performance. Of course, there is always section 16 of the specific relief act. Always there is a question of limitation. Always there are other things like readiness and willingness of the contract, जे सेक्शन 16 मध्ये कव्हर केलेले आहेत पर्सनल बार्स टू रिलीफ मध्ये. परंतु सेक्शन 10 मध्ये जिथे म्हटलं होतं की जिथे पैशांच्या स्वरूपात तुम्हाला रिलीफ देता येणार नाही तिथे स्पेसिफिक परफॉर्मन्स द्या, आता ते काढूनच टाकलंय. म्हणजे काय, तर सगळ्याच केसेसमध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स तुम्ही द्या सब्जेक्ट टू सेक्शन 11, 14 आणि 16. सर्वसाधारण अमेंडमेंट काय आपल्याला जर बघितली तर केसेस इन विच स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्सेबल, कॉलम नंबर 1 पाहू आपण. Except as otherwise provided in this chapter, the specific performance of any contract may in discretion of the court be enforced. What is new section? The specific performance of a contract shall be enforced by the court subject to the provisions of section 11(2). For discretion होतं ते काढून टाकलं आणि now it has become shall. The discretion has been lost. त्यामुळे कोर्ट ऑफ इक्विटी म्हणून जे आपण स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यांमध्ये बघत होतो, आता खरोखर हा प्रश्न आहे की हे कोर्ट ऑफ इक्विटी म्हणून शिल्लक राहिलंय किंवा कसं. सेक्शन 10 of the act has been substituted practically and instead the new section 10 has been inserted, which is now a mandatory provisions for the court to grant specific performance in each case. पूर्वी कसं होतं, पैशांमध्ये रिलीफ देता येत नसेल तर पैशात देता येत नाही असं एकदा असर्टेन कोर्टाने करायचं आहे आणि मग स्पेसिफिक परफॉर्मन्स द्यायचा आहे. आता मात्र तसं नाही, इट हॅज बिकम शॅल, सो द स्पेसिफिक परफॉर्मन्स मस्ट. याच्यातून आणखी पुढे सांगायला हरकत नाही, जे डिस्क्रिशन विच द डिस्क्रिशन एक्झिस्टेड इव्हन वेन अ कॉन्ट्रॅक्ट सॅटिस्फाईड द कंडिशन्स. पूर्वीच्या सेक्शन 10 प्रमाणे डिस्क्रिशन वॉज स्टील देअर. म्हणजे सेक्शन 10 मधले क्लॉज ए आणि बी या दोन गोष्टी जरी सॅटिस्फाय होत असल्या की बाबा रे याच्यात पैशाच्या स्वरूपात रिलीफ देता येतोय, याला कशाला स्पेसिफिक परफॉर्मन्स द्यायचा, किंवा पैशाच्या स्वरूपात रिलीफ देता येत नाहीये त्यामुळे स्पेसिफिक परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे, पण गरजेचं आहे असं कोर्टाला माहिती असताना सुद्धा कोर्ट डिस्क्रिशन वापरत होतं. आणि डिस्क्रिशननी बरेचदा आपण असं बघितलेलं आहे की ऍडेक्वेट रिलीफ पैशाच्या स्वरूपात नसले, स्पेसिफिक परफॉर्मन्स देताना कोर्ट म्हणतं रेडीनेस आहे, विलिंगनेस आहे, सगळं आहे, परंतु शेवटी सूट इज पार्टली डिक्रीड अँड द प्रेयर ऑफ स्पेसिफिक परफॉर्मन्स इज रिफ्युज्ड. याचं कारण काय, डिस्क्रिशन वॉज देअर. म्हणजे सेक्शन 10 मधले जुने इन्ग्रेडियंट सॅटिस्फाय होऊन सुद्धा डिस्क्रिशन हा थर्ड इन्ग्रेडियंट होता, तो सुद्धा या बाय व्हर्च्यू ऑफ दिस पर्टिक्युलर न्यू अमेंडमेंट हॅज बीन टेकन अवे ऍब्सोल्युटली. सो नाऊ देर इज अ स्ट्रिक्ट एन्फोर्समेंट ऑफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मित्रांनो, ज्यांनी कोणी हे दावे अमेंडमेंट झाल्यानंतर ज्यांचे कोणाचे स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचे स्पेसिफिक परफॉर्मन्सचे 1 ऑक्टोबर 2018 ज्यावेळेला अमेंडमेंट आली त्याच्यानंतरचे दावे आहेत, त्यांनी हा सेक्शन विचारात घेणं फार महत्वाचं आहे की तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स मिळण्यासाठी आता डिस्क्रिशनच्या भानगडीत फारसं पडायचं नाहीये, तर तुम्हाला रेडीनेस विलिंगनेस वरतीच जास्त भर द्यायचा आहे. आणि तो भर देऊन जर तुम्ही त्याच्यात सक्सेसफुल झालात तर कोर्टाला काही ऑप्शन नाही डिस्क्रिशन एक्सरसाइज करण्याचं. तसाच आता आपण पुढे जाऊ, तशीच तिसरी अमेंडमेंट आहे सेक्शन 11 मध्ये, that is relating to trust cases in which specific performance of contract connected with trust enforceable. आता त्याच्यात बघा येलो कलरने जिथे मी स्क्रॅच मारली, अ कॉन्ट्रॅक्ट मे इन डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट, हे काढून टाकून तिथे डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट शॅल करून टाकलेलं आहे. सो द वर्ड्स कॉन्ट्रॅक्ट मे इन द डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट आर नाउ सबस्टिट्युटेड विथ द वर्ड्स कॉन्ट्रॅक्ट शॅल. दॅट मीन्स सेक्शन 10 सारखंच सेक्शन 11 मध्ये सुद्धा ट्रस्टच्या मॅटर्स मध्ये सुद्धा स्पेसिफिक परफॉर्मन्स द्यायचाच आहे. डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट कोर्टाचं काढून टाकलेलं आहे. किंबहुना डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट जे कोणी आता भविष्यात कदाचित आपल्या पुढची पिढी जी कोणी वकिली क्षेत्रामध्ये येईल त्यांना हिस्ट्रीमध्ये, लिगल हिस्ट्रीमध्ये शिकवलं जाईल एक डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट नावाची एक भानगड होती आणि त्याच्यामुळे असे केस लॉज व्हायचे, असं जजमेंट व्हायचं. 1+1 इज नेव्हर इक्वल टू 2 इन स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. 1+1 is equal, maybe sometimes it is 11, maybe sometimes it is 0 also, असं आपण पूर्वी एक्सप्लेन करायचो. किंवा आपण डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट एक्सरसाइज करताना कोर्टाने खूप केअर अँड कॉशन घेतलं पाहिजे. द कॉन्डक्ट ऑफ द प्लेंटिफ शुड बी ब्लेमिशलेस थ्रू आउट असं आपण म्हणायचो. त्याच्याबद्दल ॲनी ग्लास योहानचं जजमेंट आहे ते मी बरेचदा माझ्या आर्ग्युमेंट्स मध्ये वापरलेलं आहे. मला असं वाटतं या सगळ्या जजमेंट्सला आता तिलांजली द्यायची वेळ आलेली आहे, कारण डिस्क्रिशन हे काढूनच टाकलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं कॉन्डक्ट कसं आहे, काय आहे, याच्यापेक्षाही फक्त तो रेडी अँड विलिंग आहे की नाही याच्यावरतीच भर द्यायचा.
आणि बाकी टेक्निकल गोष्टी, लिमिटेशन, पॅसेज ऑफ कन्सिडरेशन या गोष्टींवरती भर द्यायचा. प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्स करायलाच लागेल असं सर्वसाधारणपणे यातनं दिसतंय. पुढे जाऊया. सेक्शन 14, कॉन्ट्रॅक्ट्स नॉट स्पेसिफिकली एन्फोर्सिएबल. आता बघा या आणि पुढच्या पानावरती मी एकत्रित तो साधारण सेक्शन आलाय, थोडं सेटिंग माझ्याकडनं जमलं नाही. The following contracts cannot be specifically enforced. Namely, पहिला जो होता की non performance of which compensation in money is adequate relief. Section 10A प्रमाणे इथे 14A होता. A contract which runs into such minutes or numerous details or which it is so dependent on the personal qualification so and so far. C आहे a contract which is in the nature of determinable. आणि D, performance of which involves performance of a continuous duty which the court cannot supervise. मित्रांनो, सेक्शन 14 नवीन बघावा आपण. Following contracts cannot be specifically enforced, namely, number A, where a party to the contract has obtained substituted performance of contract in accordance with provisions of section 20. आता ही काय भानगड आहे सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स, ते आपण थोडंसं नंतर पाहणार आहोत. पण ज्या पार्टीनी सेक्शन 20 इन्व्होक केलेला आहे त्या पार्टीला स्पेसिफिक परफॉर्मन्सची डिग्री ऑब्टेन करता येणार नाही. A contract, the performance of which involves the performance of a continuous duty which the court cannot supervise, हा जो पूर्वीचा D होता तो आता B झालेला आहे. C, a contract which is so dependent on the personal qualifications of the parties that the court cannot enforce specific performance of its material terms. ही आपल्याला थोडीशी प्रोव्हिजन बघायला लागेल. आणि D, a contract which is in its nature of determinable, जो पूर्वीचा C होता तो आता D केलेला आहे. आता बघा ही संपूर्ण नवीन प्रोव्हिजन आहे. जरी त्यातले सी आणि डी ला त्यांनी कॉमन ठेवलेलं असलं तरी त्याचे नंबर त्यांनी बदललेले आहेत. आता ही काय भानगड आहे सेक्शन 14? या सेक्शन 14 बद्दल थोडंसं आता सांगायला लागेल. द ओल्ड सेक्शन इज सबस्टिट्यूटेड बाय न्यू वन विच एम्स टू रिटेन ओनली सम ऑफ द अनअमेंडेड क्लॉजेस बट द अदर क्लॉजेस हैव बीन डिलीटेड. So it states only such contracts are not specifically enforceable where either one म्हणजे काय आपण सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स बघितलं किंवा 2 बघितलं, 3 बघितलं, 4 बघितलं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर 2 केसेस तशाच ठेवल्या आहेत. नेचर ऑफ डिटर्मिनेबल नेचर असेल तर ते स्पेसिफिक परफॉर्मन्स घेता येणार नाही. नंबर 2 जो सो डिपेंडंट की कोर्टाला काय कोर्ट कॅनॉट सुपरवाइज ऑल द टाइम कंटिन्युअस ड्युटी करता येणार नाही. मित्रांनो, महत्वाचं काय याच्यातलं या पर्टिक्युलर प्रोव्हिजन मधनं जुन्यातनं काढलं काय ते पहा. त्याच्यातनं असं म्हटलेलं आहे की कॉम्पेन्सेशन इन टर्म्स ऑफ मनी इज अन ॲडेक्वेट रिलीफ तिथे देऊ नका. इथनं डिलीट केलं आणि सेक्शन 10 मधनं डिलीट केलं. याचा अर्थ काय झाला की कॉम्पेन्सेशन देता येत असलं तरी स्पेसिफिक परफॉर्मन्स द्या. पूर्वी स्पेसिफिक परफॉर्मन्स देता येत नव्हता जर कॉम्पेन्सेशन इन मनी देता येत होतं तर. आता ते देखील काढून टाकलं. त्यामुळे सेक्शन 10 सारखाच हा सेक्शन 14 देखील आपल्याला महत्वाचा आहे. आणि अमेंडमेंट करताना ही काळजी घेतलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी या संदर्भामध्ये अमेंडमेंट्स ज्या ठिकाणी या संदर्भामध्ये प्रोव्हिजन्स आहेत त्या ठिकाणी अमेंडमेंट्स केलेले आहेत. नाउ लेट अस गो फर्दर. सेक्शन 14A which is altogether a new section. Now this is very important section. Of course it will be interesting to know in future how the court uses this particular provision. Power of court to engage experts without prejudice to CPC under this act, where the court consider it is necessary to get expert opinion to assist it or any specific issue involved in the suit, it may engage one or more experts. And the experts for providing evidence, including production of documents on the issue. The court may require and direct, आपण सगळे वाचतात, produce the documents for inspection. The opinion or a report given by the expert shall form part of the record of the suit. ज्यांच्याकडे कोणाकडे पुस्तक असेल त्यांनी इथे अंडरलाईन करा कृपया. The opinion or a report given by the expert shall form part of the record of the suit, and the court or with the permission of the court, any of the parties to the suit may examine the expert personally in open court, or any matters referred to him or mentioned in his opinion or a report, or as to his opinion or a report, or as to the manner in which he has made the inspection. आपल्याकडे जसं कमिशन आपण ऑर्डर 26 खाली किंवा सेक्शन 75 CPC खाली करतो त्याच्यामध्ये महत्वाची प्रोव्हिजन आहे expert opinion will form part of the record, subject to of course cross examination, that is always there. But this is altogether new provision analogous to section 45 of Evidence Act,
रिलिव्हन्सी ऑफ ओपिनियन्स ऑफ एक्सपर्ट्स. बरोबर आहे. त्यामुळे 14A सेक्शन मध्ये कोर्ट नाऊ कॅन एंगेज द एक्सपर्ट्स फॉर टेकिंग सम ओपिनियन्स. आता याच्यासाठी मला एक एक्झाम्पल इथे द्यावंसं वाटतं. असं समजा एखादं एक हायपोथेटिकल आपण एक्झाम्पल घेऊ, जो आता कदाचित जो हा म्हणजे 14A सेक्शन ज्या करता आलेला आहे तसं एक ओपिनियन, तसं एक एक्झाम्पल आपण घेऊया. समजा नाशिकमध्ये गोदावरी नदीवरती एक नवीन ब्रिज तयार करण्याचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं ठरलं. आता त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये समजा काही अडचण असेल आणि काही ते कॉन्ट्रॅक्ट टू द टर्मिनेशनची वेळ आली आणि महानगरपालिकेने किंवा पीडब्ल्यूडीने टर्मिनेट केलं. अशा वेळेला समजा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा आय एम सॉरी कॉन्ट्रॅक्टरने टर्मिनेट केलं आणि स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा करायची वेळ आली, तर त्यावेळेला एक्सपर्ट ओपिनियन कॅन बी कॉल्ड अबाउट द व्हायबिलिटी स्टडी ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट विच इज कॉल्ड ॲज इन्फ्रा प्रोजेक्ट इन दिस ऍक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. त्यामुळे 14A सेक्शन हा ओपिनियन साठी आवश्यक आहे. याच्यात पुन्हा अजून एक सांगतो, सेक्शन 12 जुना तो तसाच ठेवलेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन घेता येईल, जिथे आपल्याला पार्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट हा जो प्रोव्हिजन स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे, त्या पर्टिक्युलर प्रोव्हिजन मध्ये जी प्रॉपर्टी लेफ्ट विदाउट परफॉर्मिंग आय एम सॉरी सेक्शन 12 येस सेक्शन 12 प्रमाणे जर एखादी प्रॉपर्टी करारनामा केला त्यावेळेला पूर्ण होती, परंतु करारनामा पूर्ण करायची वेळ आली त्यावेळेला त्यातली काही धरणात संपादित झाली, तर करार पूर्ण प्रॉपर्टीचा करता येणार नाही, कारण काही क्षेत्र त्यातल्या धरणामध्ये संपादित झालेलं आहे. तर जे क्षेत्र धरणात संपादित झालेलं आहे ते किती आहे, हा जो पूर्वी सेक्शन 12च्या दाव्यांमध्ये बराच वादविवाद व्हायचा की वेदर इट इज द प्रॉपर्टी विच हॅज बीन लेफ्ट, वेदर इट इज फॉर्मिंग लेसर पार्ट और मोर पार्ट. त्याच्यासाठी मला असं वाटतं हा एक्सपर्ट can be engaged under section 14A, which is perhaps a new and wonderful provision. It will be very interesting to know now in future that how this provision is used by the courts. पुढे जाऊया आपण. सेक्शन 15 who may obtain specific performance हा अत्यंत महत्वाचा सेक्शन आहे. या सेक्शन मध्ये this section deals with the persons who may obtain specific performance. Now सेक्शन 15 मध्ये बाकी सेक्शन तसाच ठेवलेला आहे, पण याच्यात एक महत्वाची प्रोव्हिजन ऍड केलेली आहे, ती म्हणजे LLP. मित्रांनो, आपल्याला LLP कन्सेप्ट माहिती आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. परंतु या LLP मध्ये when a limited liability partnership has entered into a contract and subsequently it gets amalgamated with another LLP forming a new LLP. एका पर्टिक्युलर केस मध्ये मला ही अडचण आली होती की LLPचा करार होता LLPच्या लाभातला, आणि ज्या दिवशी दावा करायची वेळ आली त्यावेळेला ती LLP अस्तित्वातच नव्हती. ती LLP एका दुसऱ्या LLP बरोबर अमालगमेट झाली आणि नवीन LLP तयार झाली होती. ही प्रोव्हिजन कुठेच नव्हती. त्याच्यामुळे ही नवीन प्रोव्हिजन चांगली प्रोव्हिजन आहे जी आता आपल्या नवीन स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मधल्या अमेंडमेंट मध्ये आलेली आहे. सो देर इज अ कंटिन्युएशन ऑफ राईट्स इव्हन दो इट हॅज कॉज्ड अ न्यू एंटिटी. कारण LLP पहिली LLP दुसऱ्या LLP बरोबर मर्ज होऊन एक नवीन LLP तयार होते, तर प्रॅक्टिकली त्याची एंटिटी बदलते. परंतु एंटिटी बदलल्यावरती सुद्धा दावा करता येतो, तो सेक्शन 15 मुळे करता येतो. अदरवाईज कदाचित तो करता आला नसता, त्याच्यावरती बराच वादविवाद झाला असता. महत्वाचा आहे सेक्शन 16, जो आपल्या दृष्टीने सगळ्यात आवडता, सगळ्या दिवाणी वकिलांच्या दृष्टीने सगळ्यात आवडता सेक्शन 16, रेडीनेस, विलिंगनेस वगैरे वगैरे जे आपण म्हणतो. सेक्शन 20 शी रिलेटेड असलेल्या गोष्टी, पर्सनल बार्स टू रिलीफ. आता बघा मित्रांनो, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट कॅनॉट बी एन्फोर्स्ड इन फेवर ऑफ अ पर्सन. पहिलं त्यांनी असं म्हटलेलं आहे, हु वुड नॉट बी एंटायटल्ड टू रिकव्हर कॉम्पेन्सेशन फॉर इट्स ब्रीच. कॉम्पेन्सेशन शब्द सेक्शन 10 काढला, 14तली ती प्रोव्हिजन डिलीट झाली, त्याप्रमाणे 16A मधनं डिलीट झाली. याच्यात महत्वाची प्रोव्हिजन जी ऍड झालेली आहे ती म्हणजे डिलीट झाली, ती म्हणजे हु फेल्स टू एव्हर अँड प्रूव्ह हिज रेडीनेस अँड विलिंगनेस. पूर्वी दाव्यामध्ये आय वॉज ऑलवेज रेडी अँड विलिंग टू परफॉर्म माय पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट असा शब्द नसेल तर आपल्या हायकोर्टाचे जजमेंट आहे आणि बरेच जजमेंट आहेत, सूट शुड बी डिसमिस्ड. इव्हन मित्रांनो, मला एक जजमेंट आठवत आहे, त्याच्यात असं लिहिलेलं आहे की अमेंडमेंटच्या वरचं ते जजमेंट आहे, ज्याच्यामध्ये रेडीनेस अँड विलिंगनेस संदर्भामध्ये नंतर अमेंडमेंट करण्याचा प्रयत्न केला वादीनी की आय वॉज ऑलवेज रेडी अँड विलिंग टू परफॉर्म माय पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. माझ्याकडनं नजर चुकीने टायपोग्राफिकल मिस्टेकमुळे लिहायचं राहिले, ते मला नंतर ऍड करायची परवानगी मिळावी. मित्रांनो, दॅट ऍप्लिकेशन वॉज रिजेक्टेड.
So this is so mandatory, this was so mandatory ki I should ever in my plant that I was always ready and willing to perform my part of contract. परंतु आता मित्रांनो ते काढून टाकलंय. एव्हरची गरज नाही, दाव्यात लिहायची गरज नाही. आता फक्त आपल्याला प्रूव्ह करायचंय, कारण द सबस्टिट्यूटेड पार्टीज सी क्लॉज सी हू फेल्स टू प्रूव्ह एव्हर शब्द काढून टाकलाय. त्यामुळे आता प्लीडिंगची गरज नाही असं दिसतंय, प्लीडिंगची गरज राहिलेली नाही असं स्पष्ट दिसतंय. परंतु ए जो सबस्टिट्यूट झालेला आहे हा फार महत्वाचा आहे, जो मी मगाशी सांगितला. आपण सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स कडे थोडंसं नंतर येणार आहोत. त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, हु हॅज ऑब्टेन्ड सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट अंडर सेक्शन 20 cannot file a suit, cannot maintain a suit against original defendant, against original party with whom he has entered into contract. त्यामुळे सेक्शन 20 असं लक्षात येईल आपल्या की सेक्शन 20 च्या दृष्टीने खूप जास्त प्रोव्हिजन्स मध्ये अमेंडमेंट्स करण्याची गरज पडलेली आहे. पुढे जाऊया. याच्यातल्या एक्सप्लेनेशन मध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन इन क्लॉज 2 होतं, ज्याच्यात प्लेंटिफ मस्ट एव्हर परफॉर्मन्स ऑर परफॉर्मन्स असा शब्द होता. तर मस्ट एव्हर काढून टाकले, तिथे आले मस्ट प्रूव्ह. म्हणजे आता पुन्हा there is no need of averment, but just we have to prove that I was always ready and willing to perform. So I have to prove my readiness, I have to prove my willingness. As you know, readiness and willingness are altogether different. There may be readiness, there may not be willingness. Both should be there. त्यामुळे आता कदाचित डिस्क्रिशन काढून टाकलेलं असल्यामुळे रेडीनेस आणि विलिंगनेसची स्टँडर्ड ऑफ प्रूफ खूप जास्त आपल्याला मेटिक्युलसली फॉलो करायला लागेल. खूप जास्त चांगल्या पद्धतीने आणखीन आपल्याला आपली केस प्रूव्ह करायला लागेल. आता बघूया सेक्शन 19 जो आपल्याला महत्वाचा सेक्शन आहे, रिलीफ अगेन्स्ट पार्टीज अँड पर्सन्स क्लेमिंग अंडर देम बाय सबसिक्वेंट टायटल. हा सेक्शन तसाच ठेवलाय, परंतु त्याच्यात LLP जे आपल्याला वरती या सेक्शन 15 मध्ये जी अमेंडमेंट झालेली आहे त्या अनुषंगाने सेक्शन 19 मध्ये अमेंडमेंट केलेली आहे. थोडक्यात 15चा इफेक्ट 19 मध्ये घेतलेला आहे. अशी ही आपली 8वी अमेंडमेंट या पर्टिक्युलर कायद्यामध्ये आहे की नवीन LLP जर तयार झालेली असेल आफ्टर अमालगमेशन, इव्हन दॅट पर्टिक्युलर आस्पेक्ट इज कव्हर्ड अंडर सेक्शन 19. याच्यातलं डिस्क्रिशन अँड पॉवर्स ऑफ द कोर्ट हे काढून टाकलेलं आहे. सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट शब्द ऍड केलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिशन हॅज बीन टेकन अवे फ्रॉम द कोर्ट्स. इट हॅज बिकम नाउ अ मॅन्डेटरी प्रोव्हिजन. सेक्शन 20 कडे येऊया आपण. हा अत्यंत महत्वाचा किंबहुना आपल्या दृष्टीने अत्यंत जीवाभावाचा हा सेक्शन, जो आपण कदाचित रोज सगळेजण वापरतो. स्पेसिफिक परफॉर्मन्सचा सेक्शन. ज्यावेळेला आपण स्पेसिफिक परफॉर्मन्सचे दावे दाखल करतो त्यावेळेला डिस्क्रिशन जो आपण वापरायचो सेक्शन 20चा, ते डिस्क्रिशन काढून टाकलंय. किंबहुना मित्रांनो सेक्शन 20च काढून टाकलाय. ऑल टुगेदर न्यू सेक्शन, ऑल टुगेदर न्यू सेक्शन. पूर्वीचा जो सेक्शन आहे द ज्युरिस्डिक्शन, आपण पहिला कॉलम बघावा सगळ्यांनी. द ज्युरिस्डिक्शन टू डिक्रीज स्पेसिफिक परफॉर्मन्स इज डिस्क्रिशनरी and the court is not bound to grant such relief merely because it was lawful to do so. बघा, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की जरी कॉम्पेन्सेशन इज नॉट ॲडेक्वेट रिलीफ अशी प्रोव्हिजन असताना सुद्धा स्टील डिस्क्रिशन वॉज इन एक्झिस्टन्स. त्याच्याबद्दल इथे डिस्कशन आहे. दो इट वॉज लॉफुल टू डू सो, इट इज नॉट नेसेसरी दॅट कोर्ट शुड ऑलवेज गिव्ह स्पेसिफिक परफॉर्मन्स. It is discretionary relief, but the discretion of the court is not arbitrary but sound and reasonable, guided by judicial principles and capable of correction by a court of appeal. मित्रांनो, discretion of the court, arbitrariness by the court, sound and reasonable guided principles, judicial principles, capable of corrections by a court of appeal, everything is lost. Now nothing is there. Section 20 is now altogether different, which is a 9th and important amendment. The whole unamended section 20, which was provided for the discretion, has been substituted, and this new provision gives an option to the party which has suffered a breach to go for substituted performance through a third party. आता हा सेक्शन मला असं वाटतं आपल्याला समजून घेताना मी एक एक्झाम्पल देतो. हे लाईव्ह एक्झाम्पल आहे. मी एक दावा दाखल केलेला आहे. मी पार्टीची नावं डिस्क्लोज करत नाही, दाव्याचा नंबरही डिस्क्लोज करत नाही, परंतु एक एक्झाम्पल, मी एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. आपण बघूया तो एक्सपेरिमेंट भविष्यात सक्सेसफुल होतो की नाही. परंतु साधारणपणे मी तुम्हाला त्याच्या मागची बॅकग्राऊंड सांगतो. एक कंपनी ए आहे. कंपनी ए आणि कंपनी बी नी दोघांनी मिळून एक कॉन्ट्रॅक्ट घेतलं. समजा ते कॉन्ट्रॅक्ट घेतलं असेल, लेटेस्ट से सिडकोचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं.
ते सिडकोचं कॉन्ट्रॅक्ट ए आणि बी या दोघांनी मिळून पूर्ण करायचंय अशी टेंडर डॉक्युमेंट मध्ये नोट आहे. अशी टेंडर डॉक्युमेंट मध्ये इम्पॉर्टंट कंडिशन आहे. ए नी आणि बी नी एकत्रात घेतलेलं कॉन्ट्रॅक्ट ए आणि बी नीच पूर्ण करायचं. ए कॅनॉट चेंज मिस्टर बी, मिस्टर बी कॅनॉट चेंज मिस्टर ए. ओके, पुढे त्याच्यात अशी ओळ आहे, विदाउट द कन्सेंट ऑफ लेट अस से सिडको. सिडकोच्या परवानगी शिवाय या दोघांनी एकमेकांना बदलायचं नाही. आता झालं असं, एच्या असं लक्षात आलं की हा जो मिस्टर बी आहे हा लबाडी करतोय, तो काही काम करत नाहीये, फक्त बिलं घ्यायच्या वेळेला हजर राहतो आणि म्हणतो माझे मला पैसे द्या, आणि काम तर काही करत नाहीये. दिस इज फर्स्ट टाइप ऑफ एक्झाम्पल. त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलं मिस्टर एच्या की आता मिस्टर बी ला बरोबर घेऊन हे कॉन्ट्रॅक्ट मला पूर्ण करणं अशक्य आहे. लक्षात घ्या मित्रांनो, अशा वेळेला सेक्शन 20 विल कम इन टू पिक्चर. कारण सिडको मला विचारते अरे तुमची कामं का होत नाहीयेत, लवकर काम करा नाही तर मी तुमचं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करतो, लवकर काम करा मी तुमचं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करतो. अशा वेळेला सेक्शन 20 चा उपयोग मिस्टर ए करू शकतो, आणि मिस्टर ए नी मला मिस्टर बी च्या ऐवजी नवीन माणूस घेण्याची परवानगी द्या. मला मिस्टर बी च्या ऐवजी नवीन माणूस, नवीन कंपनी कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी म्हणून घेण्याची परवानगी द्या, आणि त्यांना नवीन पार्टीला घेऊन मी तुमचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून देतो. दिस इज अ सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आपण वाचूया ही पर्टिक्युलर प्रोव्हिजन आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण वाचू. विदाउट प्रिज्युडिस टू द जनरॅलिटी ऑफ द प्रोव्हिजन्स कंटेंट इन इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. मित्रांनो, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट महत्वाचा इंडेमनिटी जो सेक्शन आहे तो याच्यामध्ये लागू होणार आहे, ते आपण नंतर पाहू, जर वेळ मिळाला तर डिस्कस करू. विदाउट, कारण प्रत्येकाला मिस्टर ऍडव्होकेट हरीश साळवे सरांचं संध्याकाळी 6 वाजताचं लेक्चर सगळेजण ऐकायला उत्सुक आहात, मलाही ऐकायचंय, त्यामुळे आपण हे त्याच्या आधी संपवणार आहोत. जर वेळ मिळाला तर 2-3 गोष्टी आणखीन आपण घेऊया. मी सेक्शन 20 वाचतो नवीन. विदाउट प्रिज्युडिस टू द जनरॅलिटी ऑफ द प्रोव्हिजन्स कंटेंट इन इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट and except as otherwise agreed upon by the parties, where the contract is broken due to non-performance of promise by any party, the party who suffers by such breach shall have the option of substituted performance through a third party or by his own agency, and recover the expenses and other costs actually incurred, spent or suffered by him from the party committing such breach. मी हे एक टाइपचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं. देअर कुड बी न्यूमरस एक्झाम्पल्स. अजून कोणताही केस लॉ याच्यावर डेव्हलप झालेला नाहीये, परंतु मिस्टर ए ला असं लक्षात आलं की मिस्टर बी मला घेऊन कॉन्ट्रॅक्ट, मिस्टर बी मला मदत करत नाही, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट हॅज बिकम नाऊ इम्पॉसिबल. मला खूप त्रास होणार आहे याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे सिडको सफर होणार आहे. सिडकोच्या परवानगी शिवाय मला कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी बदलता येणार नाहीये, म्हणून मग मला नवीन तिथे पार्टी घेण्याची परवानगी द्या, आणि सबस्टिट्यूट करून सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्सची परवानगी मला थर्ड पार्टी करून घ्यायची परवानगी द्या. अशा प्रकारचा साधारण सेक्शन आहे, पण त्याला एक रायडर आहे, त्याच्यासाठी 30 दिवसांची नोटीस. आपण बी बघू, सबक्लॉज 2 बघा. नो सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट अंडर सबसेक्शन 1 shall be undertaken unless the party who suffers such breach has given a notice in writing of not less than 30 days to the party in breach, calling upon him to perform the contract within such time as specified in the notice, and on his refusal or failure to do so, he may get the same performed by a third party or by his own agency, provided that the party who suffers such breach shall not be entitled to recover the expenses and costs under subsection 1 unless he has got the contract performed through a third party or by his own agency. थोडासा लॉंग सेक्शन आहे, आपण नंतर वेळ मिळेल तसा पुन्हा वाचा. अजून एक दुसरं एक्झाम्पल याच्यामध्ये घेऊ. समजा नाशिक महानगरपालिकेने मला एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, ते कॉन्ट्रॅक्ट मी पूर्ण करताना मला अडचणी येत आहेत, आणि नंतर महानगरपालिकेच्या लक्षात येत आहे की अरे मिस्टर ए ज्याला कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तो ते पूर्ण करत नाहीये, तर माझ्या ऐवजी तिसऱ्या माणसाला घेऊन हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून द्यावं, पूर्ण करून घेता यावं, पूर्ण करून घ्यावं. अशा प्रकारचा दावा सुद्धा या पर्टिक्युलर प्रोव्हिजन मध्ये बसू शकतो. याच्यात आता महत्वाची गोष्ट काय, 30 दिवसांची नोटीस द्यायची ज्यांनी कोणी ब्रीच केलाय त्याला. आता याच्यात एक एक्झाम्पल आपण बघू. समजा असं झालं, मी सांगितलेल्या एक्झाम्पल मध्ये मिस्टर ए आणि मिस्टर बी आहेत,
मिस्टर बीनी असं लक्षात आलं मिस्टर बीच्या की अरे मला काही जमत नाहीये मिस्टर ए बरोबर काम करणं, आणि म्हणून मिस्टर बीनीच मिस्टर ए ला एक पत्र देऊन टाकलं की आता मी काही तुमच्या बरोबर काम करू शकत नाही. अशा वेळेला 30 दिवसांची नोटीस मॅन्डेटरी आहे का मिस्टर ए नी मिस्टर बी ला देणं? माझ्या मताप्रमाणे नाही. या प्रोव्हिजन मध्ये लिहिलेलं नाही. या प्रोव्हिजन मध्ये नोटीस मस्ट म्हटलेलं आहे, नोटीस मॅन्डेटरी आहे. परंतु जर मिस्टर बी स्वतःच जर नाही म्हणत असेल तर पुन्हा नोटीस द्यायची गरज आहे का? हा एक प्रश्न आहे आणि कदाचित याच्यावरती चांगला केस लॉ भविष्यामध्ये डेव्हलप होईल. आता याच्यात आणखीन पुढे महत्वाचं काय, वेअर पार्टी सफरिंग ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट हॅज गॉट द कॉन्ट्रॅक्ट थ्रू अ थर्ड पार्टी or by his own agency after giving notice under subsection 1, he shall not be entitled to claim relief of specific performance against the party in breach. मी जर उद्या असं म्हटलं एकदा मिस्टर ए नी की मिस्टर बी च्या ऐवजी तिसऱ्या माणसाला, लेटस से मिस्टर सी ला मला बरोबर घेऊन हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून द्यायची परवानगी मिळाली, ही कोर्टाने या अशा प्रकारचा दावा मी कोर्टात दाखल केला रे केला, त्या दाव्याचं काय होईल माहित नाही भविष्यात, परंतु त्यानंतर मला मिस्टर बी विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा करता येणार नाही. किंवा दुसऱ्या सांगितलेल्या एक्झाम्पल मध्ये महानगरपालिकेला नंतर माझ्या विरुद्ध मागता नाही येणार स्पेसिफिक परफॉर्मन्स. एकदा तुम्ही तिसऱ्या माणसाला घ्यायचं म्हटलं की दिस इज अ लॉ एस्टोपेल बाय प्रोव्हिजन ऑफ लॉ, त्यानंतर दिस इज अ क्लिअर बार ऑफ फायलिंग सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स अगेन्स्ट द ओरिजिनल पार्टी. चौथी प्रोव्हिजन आहे, नथिंग इन दिस सेक्शन शॅल प्रिव्हेंट द पार्टी हु हॅज सफर्ड ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम क्लेमिंग कॉम्पेन्सेशन. मला मिस्टर ए ला मिस्टर बी विरुद्ध कॉम्पेन्सेशन मागण्याचा अधिकार मात्र शिल्लक ठेवलेला आहे कायद्याने, आणि तो त्याच दाव्यात करायला पाहिजे आपल्या ऑर्डर टू रूल 2 च्या प्रिन्सिपल प्रमाणे. नवीन दावा करता येणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. इट इज ऑलवेज ओपन टू करेक्शन. आपण सगळे सिनियर मंडळी इथे आता दिसतायत मला, त्यांनी याच्यावरती आणखीन आपल्याला चांगलं गाईड करावं. हा सेक्शन 20 हा का आला हे फार महत्वाचं आहे. हा सेक्शन 20 केवळ आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट साठी आलेला आहे. आता इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणजे कोणते मित्रांनो, त्याच कायद्यामध्ये मी आपल्याला एक थोडीशी स्क्रीन मध्ये बदल करतो. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मध्ये त्याची लिस्ट त्या कायद्याच्या शेवटी दिलेली आहे. एक सेकंदात मी आपल्याला ती समोर दाखवतो. कोणते कोणते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स म्हणून कन्सिडर केले जातील. एक सेकंद, दिसतंय आपल्याला सगळ्यांना ना? हो, दिसतंय. त्याचे शेड्यूल आहे शेवटी बघा. ते ओपन केली आहे, त्याचं गॅझेट ओपन केलेलं आहे ऑनलाईन. ट्रान्सपोर्ट मधले रोड आणि ब्रिजेस, पोर्ट्स, शिपयार्ड, इनलँड. स्क्रॉल करा लागेल. ही कॅन्सल करावी लागेल. अच्छा, एक मिनिट. हा, पहिली कॅन्सल करा आणि मग दुसरी ओपन होईल. हिला मिनिमाइज करा. हो, एक सेकंड. किंवा मी फक्त वाचून दाखवतो किंवा थोडक्यात सांगतो, कारण आता ते मला एकदम टेक्निकली जमते किंबहुना मला असं आय हॅव लॉस्ट दॅट पर्टिक्युलर फाईल. एनिवेज, आपल्याला ऑनलाईन बघायला मिळेल किंवा ज्यांच्याकडे प्रोव्हिजन्स आहेत त्यांनी शेड्यूल बघावं. कायद्याच्या शेवटी त्यांनी शेड्यूल छापलंय, फक्त ही अमेंडमेंट करून छापलेलं आहे. सेक्शन 20A आणि सेक्शन 41HA साठी तिथे आपण जाणार आहोत. ट्रान्सपोर्ट मध्ये रोड, ब्रिजेस, इनलँड वॉटरवेज, एअरपोर्ट्स, रेल्वे ट्रॅक्स, एनर्जी मध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेशन, ऑइल पाईपलाईन्स वगैरे वगैरे, वॉटर मध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स, कम्युनिकेशन मध्ये टेलिकम्युनिकेशन टॉवर्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, सोशल कमर्शियल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीज, कोल्ड चेन, हाऊसिंग, अमुक टमुक पुष्कळ दिलेले आहेत. या सगळ्या प्रोजेक्ट्सला त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स म्हटलेले आहे. आता या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सच्या संदर्भामध्ये दावे होऊ नये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट समजा गोदावरी नदीवरती पूल सुरू झाला आणि त्या पुलाच्या संदर्भामध्ये अचानक काही लोक उभे राहिले आणि म्हणाले नाही हा पूल इथे करू नका, या पुलाची जागा बदला, तर कोणीतरी एकाने जायचा आणि कोर्टात दावा करायचा आणि दावा करून इंजंक्शन घेऊन टाकायचं आणि त्या पुलाचं काम थांबवायचं. दिस शुड बी स्टॉप्ड, कारण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट त्यातनं हॅम्पर होतात. या इंटेन्शननी सेक्शन 20 मध्ये ही दुरुस्ती केलेली दिसतीये. आणि अॅनालॉगस प्रोव्हिजन, एक 2 मिनिटात आपण पुढे जाऊ आधी. अॅनालॉगस प्रोव्हिजन सेक्शन 41 मध्ये केलेली आहे. 41 मध्ये HA टाकलाय, आपल्या समोर आहे आता.
if the injunction shall be refused, shall not be granted if it would impede or delay the progress or completion of any infrastructure project or interfere with the continued provision of relevant facility related thereto or services being the subject matter of such project. आणि त्याच्यानंतर हे शेड्यूल आहे, याच्यात दिलेलं आहे शेड्यूल, पण ते कायद्यामध्ये दिलेलं आहे. तर सेक्शन 41HA मध्ये चक्क इंजंक्शन shall be refused. When it should be refused? When it is related to infrastructure, and if the injunction is granted, then it will delay the progress or completion of the infrastructure project. थोडक्यात इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचा जर डिले होणार असेल इंजंक्शननी, तर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला तुम्ही थांबवू नका. थोडक्यात काय इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला थांबवूच नका असं त्याचा थोडक्यात अर्थ आहे. कारण डिफेंडंटचा आर्ग्युमेंट काय येईल की साहेब एक दिवसाचं जरी इंजंक्शन दिलं तरी इट विल कॉज डिले ऑफ 1 डे, आणि आमच्याकडे 1 वर्षाचा ब्रिज पूर्ण करण्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यामुळे इन जनरल जर त्या सेक्शनला जरी ते गोड भाषेत लिहिलेला असला तरी त्याचा अर्थ असा आहे की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट संदर्भामध्ये इंजंक्शन शॅल नॉट बी ग्रँटेड. आता हा 41HA is analogous and it is in relation to section 20 amended provision की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट संदर्भामध्ये कॉन्ट्रॅक्ट. आता असं झालंय का मित्रांनो की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट संदर्भामध्ये सिव्हिल कोर्टात दावाच करता येणार नाही असं काही दिसतंय का? तर त्याच्या संदर्भातली आपण प्रोव्हिजन बघू. सेक्शन 20A हा नवीन अमेंडमेंट आणखीन आलेली आहे. 20A, no injunction shall be granted by a court in a suit under this act involving a contract relating to an infrastructure project specified in the schedule where granting injunction would cause impediment or delay in the progress or completion of such infrastructure project. 41HA analogous provision section 20A subclause 1. आता याच्यात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. For the purpose of this section, section 20B and clause HA of section 41, the expression infrastructure project means the category specified in the schedule. दिवाणी कोर्टाने कोणत्याही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला मनाई-हुकूम देऊच नाही अशा पद्धतीची ही प्रोव्हिजन सर्वसाधारणपणे दिलेली दिसते. जरी असं म्हटलंय की फक्त डिले होणार असेल तर देऊ नका. आता महत्वाची याच्यातली इन्कॉर्पोरेटेड प्रोव्हिजन आहे सेक्शन 20B आणि सेक्शन 20C. 20B मध्ये आपल्याकडच्या सिव्हिल कोर्टांना स्पेशल कोर्ट करण्याचं ठरवलेलं आहे. काही कोर्टांना the state government in consultation with the chief justice of the high court shall designate by notification published in the official gazette one or more civil courts as special courts within the local limits of area to exercise jurisdiction and to try such a suit under this act in respect of contracts relating to infrastructure projects. थोडक्यात हे स्पेशल कोर्ट, जसं कमर्शियल कोर्ट म्हणून आपल्याकडे एका ऍडिशनल डिस्ट्रिक्ट ऑनरेबल डिस्ट्रिक्ट जजला आपल्याकडे एक डेझिग्नेट केलेलं आहे ऍज अ कमर्शियल कोर्ट, तशाच प्रकारे आपल्याकडच्या सिव्हिल कोर्टाला म्हणजे नॉर्मली सिव्हिलच्या सिनियर डिव्हिजन कोर्टाला, कारण पुन्हा सब्जेक्ट टू पिक्युनियरी ज्युरिस्डिक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हटल्यावरती तो 5 लाखाच्या वरचाच प्रोजेक्ट आहे. सो सिव्हिल जस्ट सिनियर डिव्हिजन विल बी डेझिग्नेटेड ऍज अ स्पेशल कोर्ट अंडर सेक्शन 20B. आपण ज्या वेळेला दावा दाखल करणार त्यावेळेला त्याचं नॉमेनक्लेचर वरती असं येईल इन द कोर्ट ऑफ ऑनरेबल इन द स्पेशल कोर्ट अंडर सेक्शन 20B ऑफ फॉर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अशा स्वरूपाचं ते होईल. नॉर्मल सिव्हिल कोर्टामध्ये हा दावा जाणार नाही. दॅट पर्टिक्युलर जज विल बी डेझिग्नेटेड अँड विल बी सिटिंग एज अ स्पेशल कोर्ट अंडर सेक्शन 20B. व्हॉट इज सेक्शन 20C? Notwithstanding anything contained in CPC, a suit filed under the provisions of this act shall be disposed of by the court within a period of 12 months from the date of service of summons to defendant, provided that the said period may be extended for a further period not exceeding 6 months in aggregate after recording reasons in writing for such extension by the court. मित्रांनो, असा जर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट संदर्भामध्ये कुठला दावा दाखल झाला तर तो दावा स्पेशल कोर्टाकडे जाईल आणि स्पेशल कोर्ट 12 महिने आणि जास्तीत जास्त आणखी नॉट मोर एक्सिडिंग 6 मंथ्स म्हणजे 18 महिन्यांपेक्षा जास्त नाही अशा कालावधीमध्ये तो डिस्पोज ऑफ करेल. पुन्हा गंमत अशी आहे की हे सगळं विचार करताना सेक्शन 20A आहेच की इंजंक्शन द्यायचं की नाही, म्हणजे इंजंक्शन देऊच नका, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालू द्या, तो तुमचा दावाही चालू द्या, तो 18 महिन्यात संपवू आपण, अशा स्वरूपाची तरतूद आहे. मी खूप जास्त त्याला चुकीच्या पद्धतीने मांडणार नाही, फक्त सांगण्याचा मुद्दा असा दिसतोय. वी हॅव टू रीड सेक्शन 20A, B and C टुगेदर.
असं होणार नाही, कारण कदाचित डिफेंडंटचं प्रॉबेबल आर्ग्युमेंट येईल की साहेब मनाई हुकूम देताच येणार नाही, आम्हाला तर डिले होणार आहे. देन वी हॅव टू एक्सप्लेन टू द ऑनरेबल कोर्ट दॅट सर यू हॅव टू रीड द प्रोव्हिजन्स नॉट इन आयसोलेशन बट टुगेदर, की व्हेन आय एम आस्किंग सम रिलीफ अगेन्स्ट द इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अँड दो द इंजंक्शन इज नेसेसरी आणि इट इज नॉट, दो ऑन द फेस ऑफ इट मे डिले द प्रोजेक्ट. However, I have a good case. मग त्यामध्ये आपल्या ऑर्डर 39 रूल 1-2 चे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत, बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स आहे, मुळात प्रायमाफेसी केस आहे, या गोष्टी बघितल्या जातील. सो इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू नो नाऊ हाऊ कोर्ट एक्सरसाइजेस ज्युरिस्डिक्शन अंडर सेक्शन 20A, B आणि C टुगेदर. आतापर्यंत काय व्हायचं, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट संदर्भामध्ये नॉर्मल आपला रोजचा कायदा इंजंक्शनचा वापरला जायचा आणि त्या इंजंक्शनच्या वापरलेल्या कायद्यामध्ये समजा माझ्या शेतामध्ये एक एमईसीबीचं टॉवर उभं करणं चाललंय, त्यातनं माझं 1 एकरचं शेत अर्धच एकर होणार आहे. त्यावेळेला मी कोर्टात जायचो की साहेब माझा अर्धाच एकर शेत उरतंय, आता 1 एकर आहे, मला दुसरं काही उत्पन्नाचं साधन नाहीये, तर कोर्ट इंजंक्शन देत होतं. परंतु आता मात्र स्पेशल कोर्टाकडे गेल्यानंतर कोर्ट हा विचार करेल, अरे इंजंक्शन द्यायचं की नाही. हो, मला दिसतंय तुझा अर्धा एकर शेत जातंय, पण त्या अर्धा एकर शेत जाताना हा प्रोजेक्ट हॅम्पर होतोय, कारण एक टॉवर लावताना 100 टॉवर जोडणारी वायर तिथे येणार आहे, सगळी लाईनच बदलायला लागणार आहे, सो अँड सो फार. आता मागच्या आठवड्यामध्ये ऑनलाईन मी असंच एक ओपिनियन दिलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट संदर्भामध्ये. इट इज रिअली अ क्वेश्चन हाऊ द कोर्ट विल डील विथ दिस काइंड ऑफ मॅटर्स. आता महत्वाचं आहे अजून एक, इन ऍडिशन टू शब्द टाकलाय सेक्शन 21 मध्ये, पॉवर टू अवॉर्ड कॉम्पेन्सेशन इन सर्टन केसेस. In a suit for specific performance of contract, the plaintiff may also claim compensation for its breach, either in addition to or in substitution of such performance. आता in substitution of काढून टाकलंय, either in addition च्या ऐवजी in addition to, कारण स्पेसिफिक परफॉर्मन्स तर कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे आता सबस्टिट्यूशनचा प्रश्न नाहीये. तर इट इज ऑलवेज इन ऍडिशन टू दॅट पर्टिक्युलर स्पेसिफिक परफॉर्मन्स. नाऊ सेक्शन 25 एक छोटीशी अमेंडमेंट, एक किरकोळ आहे ती. आर्बिट्रेशन ऍक्ट 1940 लिहिलेलं होतं, त्याला 1996 केलेलं आहे. त्याचं नाव द आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट झालेलं आहे. आणि त्याच्यानंतरचा 41HA जो आपण आता सर्वसाधारणपणे बघितला आहे. आता मित्रांनो, याचा परिणाम काय आहे, कारण आपल्याला शेवटी परिणाम बघणं फार महत्वाचं आहे. आय विल जस्ट समराइज दॅट दीज अमेंडमेंट्स मेड बाय द लेजिस्लेचर, दे आर विथ इंटेन्शन ऑफ टेकिंग अवे द वाइड डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट्स रिगार्डिंग स्पेसिफिक परफॉर्मन्स. And that has made the specific performance as a general rule. Moreover, the provisions introducing this substituted performance and recovery of expenses, which includes even compensation from the party who has made the breach, those provisions are made so that the projects, particularly infrastructure projects, are not delayed and the development of the country is not hindered. This is the intention. So special provisions are made in relation to infrastructure projects also carry this intention that this is going to stop the development of the country and the injunctions should not be granted in such cases. So या पर्टिक्युलर कायद्यात आणखीन एक महत्त्वाचं समरी मध्ये सांगायला की this also empowers the court to engage experts in specific cases. Therefore it would be now very necessary for all of us to know that what will be the approach of courts regarding infrastructure projects, regarding opinions, that is third party opinions, the expert opinions. याप्रमाणे कायद्यात काय दुरुस्तीप्रमाणे कोर्ट याचा कसा उपयोग करतो हे बघणं आपल्या दृष्टीने खरोखर अत्यंत महत्वाचं आहे. मला असं वाटतं, मला जेवढं सांगता येणं शक्य आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याला की याच्याबद्दल प्रश्न असतील, आपण प्रश्न घेतोय का गोपी सर? हो, घेऊ. तुम्ही अजून वेळ आहे सर, तुम्ही डिस्कस केलं तरी चालेल. केली तरी अजून 30 मिनिट आहेत आपल्याकडे, अर्धा तास आहे. हा, म्हणजे आपल्याला 6च्या आधी संपवायचं. इन एनी केस आपण प्रश्न घेऊया, म्हणजे प्रश्नात काही आणखीन कोणाला काही सांगायचं असेल तर सांगता. अजून काही एक्सप्लेन करायचं असेल तर एक 10-15 मिनिट करू शकतो. त्यानंतर मग आपण प्रश्न घेऊ. याच्यात मला माझ्या दृष्टीने जो महत्वाचा पार्ट आहे तो, एक सेकंद, मी स्क्रीनवरती एक नवीन फाईल आली आहे का? नाही, हिला मिनिमाइज करावं लागेल, त्यानंतर नवीन फाईल ओपन होईल. नवीन कुठली पाहिजे, मी करू का इकडनं? हा, झाली. ओके, नाउ आय थिंक एव्हरीबडी कॅन सी मी नाउ. येस. ओके, याच्यात एक सेकंड.
मी वेबिनार अटेंड भरपूर केले, पहिल्यांदाच असा शेड्यूल करायचं का शेअर? हे पहा, एक मिनिट मी ते हे करतो, शेअर स्क्रीन करतो. येस, मला असं वाटतं आता आलंय आपल्या समोर. हो, आलंय. कॅटेगरी ऑफ प्रोजेक्ट्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर सबसेक्टर्स. आपण बघूया साधारण काय काय आहेत, आणि मी आपल्याला गंमत सांगतो, सगळंच कव्हर झालंय याच्यामध्ये. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या नावाखाली ऑल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स. ते थोडक्यात काय, गव्हर्नमेंटच्या विरुद्ध दावे तुमचे करताना इंजंक्शन मिळणार नाही अशा दृष्टीनेच पुढे जायचं, आणि गव्हर्नमेंट ते फोर्स करणार. म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये रोड्स, ब्रिजेस, पोर्ट्स, शिप यार्ड्स आहेत, डॉकिंग फॅसिलिटी वगैरे, इनलँड वॉटरवेज आहेत, एअरपोर्ट्स, रेल्वे ट्रॅक्स, टनेल्स, ब्रिजेस, टर्मिनल इन्फ्रास्ट्रक्चर, नंतर अर्बन पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आपल्याकडे नाशिकला पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमसाठी ब्रिजेस उभे करायचा एक प्लॅन आहे. त्या प्लॅन मध्ये बऱ्याच ठिकाणी असे पोल येतील, कोणाच्या दुकानासमोर येतील, कोणाच्या घरासमोर येतील, कोणाचा एखादा प्लॉट अंडर डेव्हलप्ड असेल, म्हणजे नॉन डेव्हलप्ड प्लॉट असेल, तो ऍक्विजिशन होऊन त्याच्यावर कंपल्सरी कॉलम येईल, त्या कॉलम वरती तो ब्रिज येईल. मग लोक म्हणतील आमचं फ्रंटेज गेलं, आमचं घर आता चांगलं दिसत नाही, आमचं दुकान दिसत नाही. दावा करायला गेले की याच्यात सगळे ते अडतील. एनर्जीमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, ऑइल पाईपलाईन्स, गॅस पाईपलाईन्स. आपल्याकडे आता पाईपलाईन गॅस पण येणार आहे, त्याच्याबद्दलही बघूया काय होतं. वॉटर अँड सॅनिटेशन मध्ये वॉटर सप्लाय पाईपलाईन्स आहेत, वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स आहेत, स्युएज ट्रीटमेंट प्लांट्स. म्हणजे आता गंमत सांगतो, नाशिकमध्ये आपल्याकडे आता गोदावरी गटारीकरण विरोधी मंच आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गोदावरी नदीमध्ये आपल्या जे काय सगळा ड्रेनेज सोडला जातो त्याच्या संदर्भामध्ये एसटीपी 2-3 ठिकाणी प्रपोज केलेले आहेत, आणि त्याच्यावरती मनाई हुकूम पूर्वी देऊन ठेवलेले. त्यामुळे ते एसटीपी मला असं वाटतं होत नाही, जेवढी मला माहिती त्याप्रमाणे. आता नवीन दावा नाही होणार, कारण नवीन दावा आता या पर्टिक्युलर प्रोव्हिजन प्रमाणे गव्हर्न होईल, सेक्शन 41HA प्रमाणे आणि 20 ABC प्रमाणे. त्याला ते खरोखर इंजंक्शन देता येईल का? त्यानंतर स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम आहेत, स्लरी पाईपलाईन्स, कम्युनिकेशन हे जे मी आता एक्झाम्पल दिलं, टेलिकम्युनिकेशन टॉवर्स. त्यानंतर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, सोशल आणि कमर्शियल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये स्पोर्ट्स, हॉस्पिटल्स, टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर, कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर, टर्मिनल मार्केट, सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीज, कोल्ड चेन. मला असं वाटतं जे आठवलं ते सगळं लिहिलेलं आहे. मॅक्झिमम गोष्टी याच्यामध्ये त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. तर या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट संदर्भामध्ये कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टच्या स्पेसिफिक परफॉर्मन्सला सेक्शन 20 लागू आहे. असे जर कॉन्ट्रॅक्ट असतील तर त्या कॉन्ट्रॅक्ट संदर्भात सेक्शन 41HA लागू आहे, वेन इंजंक्शन शॅल बी रिफ्यूज. आणि कॉमन माणसाला सुद्धा सेक्शन HA लागू आहे, की ज्याच्यामुळे एखादा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट डिले होणार आहे, अशा मॅटर्स मध्ये इंजंक्शन देऊ नये. ठीक आहे, आता काही कोणाला प्रश्न असतील तर विचारा. 5:35 झालेले दिसत आहेत. मी सांगण्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. हा विषय मला जेवढा समजलाय तेवढा सांगण्याचा मी प्रयत्न केला. प्रश्न कोणाचे असतील तर चॅट करून पाठवले तरी चालतील. चॅट मध्ये आहेत काही साधारण 3 प्रश्न आहे. एक प्रश्न असा आहे की अग्रीमेंट 1/10/18च्या पूर्वीचा जर असेल आणि त्याच्याबद्दल ह्या अमेंडमेंटचा कसा इफेक्ट होईल? एक लगेच उत्तर देतो मी. माझ्या माहितीप्रमाणे जनरल क्लॉजेस ऍक्ट प्रमाणे, जनरल क्लॉजेस ऍक्टच्या तरतुदीप्रमाणे, द डेट ऑफ फायलिंग ऑफ द सूट विल डिसाइड द ऍप्लिकेशन ऑफ लॉ, नॉट द डेट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. त्यामुळे तुम्ही आज दावा दाखल करताय म्हटल्यावरती तो नवीन कायद्याच्याच तरतुदींप्रमाणे होईल, नॉट ऑफ द डेट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. त्यामुळे तो नवीन कायदाच लागू त्याला. आणि पेंडिंग सूट मध्ये म्हणजे त्या तारखेच्या पूर्वी 1/10 पूर्वीच्या दाव्यांमध्ये पेंडिंग सूट मध्ये याचं ऍप्लिकेशन होणार की नाही? आता कसं आहे, जनरल क्लॉजेस ऍक्ट मध्ये वेन द लॉ इज मेड रेट्रोस्पेक्टिव्ह, इट इज ऑलवेज मेन्शन्ड इन द लॉ दॅट इट इज मेड रेट्रोस्पेक्टिव्ह. फॉर्च्युनेटली या कायद्यामध्ये दिस पर्टिक्युलर ऍक्ट अमेंडमेंट हॅज नॉट बीन मेड रेट्रोस्पेक्टिव्ह, बट इट इज प्रॉस्पेक्टिव्ह. त्यामुळे डेट ऑफ अमेंडमेंट म्हणजे 1/10/2018च्या नंतरच्या दाव्यांना हा लागू होईल. 1/10/2018च्या दाव्यांना, आधीच्या दाव्यांना हा लागू होणार नाही. There are some questions about the effect on Land Acquisition Act. लँड ऍक्विजिशन ऍक्ट इज इंडिपेंडंट ऍक्ट. लँड ऍक्विजिशन ऍक्ट मधले ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याला ऑलरेडी सिव्हिल कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन आउट केलेलं आहे. सो दॅट हॅज नो सिग्निफिकन्स बाय व्हर्च्यू ऑफ दिस अमेंडमेंट. सेक्शन 34 रिगार्डिंग सिव्हिल डेथ असा एक प्रश्न विचारले सर, प्लीज एक्सप्लेन. हो, एक दिसतोय मला समोर प्रश्न सिव्हिल डेथ संदर्भामध्ये. सेक्शन 34 आहे तसाच आहे,
त्याच्यात कोणताही बदल नाहीये. त्यामुळे डिक्लरेशनची डिक्री जी आपल्याला पूर्वी घ्यायला लागत होती ती आताही घ्यायची, त्याच्यात कोणताही बदल केलेला नाही. एक प्रश्न असा आहे की सेक्शन 20A मध्ये मनाईहुकूम जर देता येत नसेल तर सेक्शन 20B चा उपयोग काय? मी मगाशी जे म्हटलं, म्हणून माझा सांगण्यातला माझा उद्देश तोच होता. मी खूप जास्त सरकास्टिकली कॉमेंट केली की सेक्शन 20A हा फक्त गोड गोड बोलून दाखवायला केलेला दिसतोय की मनाईहुकूम फक्त डिले होत असेल तर देऊ नका. असं दिसतंय की त्याचा उपयोग म्हणजे मनाईहुकूम देऊच नका असा त्याचा अर्थ होणार आहे. परंतु मनाईहुकूम द्यायचा की नाही हे स्पेशल कोर्टाने ठरवावं. म्हणून नाऊ इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू नो इन फ्युचर. आपण ज्या वेळेला याचे दावे चालवू त्यावेळेला केस लॉ याच्यावर फार सुंदर डेव्हलप होणार आहे की 20A सेक्शन प्रमाणे इंजंक्शन कधी द्यावं आणि कधी रिफ्यूज करावं, याच्याबद्दल सुंदर केस लॉ डेव्हलप होतील. त्याच्यात डिले हा जो त्यांनी कॅची वर्ड घेतलेला आहे की ज्या ज्या दाव्यामुळे डिले होईल प्रोजेक्टला त्या दाव्यात इंजंक्शन देऊ नका. तर तसं पाहायला गेलं तर प्रत्येक दाव्याने डिले होणार आहे, कारण इंजंक्शन मिळालं की तो प्रोजेक्ट थांबला. पण मग आपल्याला त्याची सेक्शन 20C ची तरतूद तिथे आपल्याला दाखवायला लागेल की साहेब बरोबर आहे, इंटेन्शन ऑफ लेजिस्लेचर असं दिसतंय की डिले व्हायला नको, पण परमिसिबल डिले 18 मंथ्स दिसतोय. अशा प्रकारे आपल्याला आर्ग्यू करता येईल त्याच्यात की 18 महिन्यापर्यंत कोर्टाने दावेच असं म्हटलंय का दावाच चालणार नाही, ज्युरिस्डिक्शन काढून घेतलंय का नाही, दावा चालणार, स्पेशल कोर्टाकडे चालणार आणि 18 महिन्यात निकाल करावा. म्हणजे इंटेन्शन असं दिसतंय दावे लवकर चालवा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही इंजंक्शन रिफ्यूजच करा, अदरवाईज कसं होणार, पब्लिक मनी, पब्लिक लॉस या गोष्टी आपल्याला नंतर आर्ग्यू करता येतील. त्यामुळे हा फार छान प्रश्न आहे, रितेश उपाध्यायांनी विचारलाय. 20A मध्ये इंजंक्शन दिलंय नाहीये तर 20B चा उपयोग काय? सुरुवातीला मलाही तसंच वाटलं होतं, परंतु त्याचा अर्थ साधारण असा दिसतोय. काही लोकांनी आपण ज्या नोट्स स्क्रीन मध्ये आता जे शेअर केल्या त्या फॉरवर्ड करण्याची मागणी करताय. ते आपल्याला चॅट मधून फाईल ती हे करताय. चॅट मध्ये जो फाईल ऑप्शन आहे ओके, तिथे जाऊन तुम्हाला ते चॅट मध्ये शेअर करता येईल किंवा मग व्हॉट्सअप करतो मी आपल्या त्या याच्यावर मी ऍड किंवा ग्रुप मध्ये जरी टाकला तर त्या सगळ्यांना आम्ही पोहोचवून देऊ. शरद, अजून कोणाचे प्रश्न असतील तर घ्या. असा एक सन्मती बाकलीवालनी विचारलाय, सर क्या ये अमेंडमेंट का प्रोस्पेक्टिव्ह रिट्रोस्पेक्टिव्ह. हाँ, प्रोस्पेक्टिव रेट्रोस्पेक्टिव बदल सांगितलं नहीं सर. ये सर क्या है अमेंडमेंट का ऑब्जेक्ट मेट्रोपॉलिटन सिटी का प्रोजेक्ट को लेकर है? नो, दिस इज रिलेटेड टू एवरी प्रोजेक्ट, एनी इंफ्रा प्रोजेक्ट given in the schedule, not only in metro city but to everywhere. It may be even in village, it may be anywhere. गोपी जी जी बोला. केंगे सर असतील तर त्यांना अनम्यूट कर. हर्षल केंगे साहेब, एक मिनिट. नाही दिसत आहे. नाही का? आपल्या प्रश्नांची उत्तरं बऱ्यापैकी झाली आहेत. आणखीन काही प्रश्न असतील तर आपल्याला कायम आहेच आपण डिस्कशनला एकमेकांशी. नाहीये. सगळ्यांना अनम्यूट करू का मग, कुणाला काय विचारायचं असेल? हरकत नाही. Frivolous periwalas are occupying the place. It is loss of shop owners. Yes, we should challenge this. Section 20 था. शांतपणे ऐकून घेतलं. आता सगळ्यांना म्यूट केलेलं होतं, पण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. आभार सर. नॉमिनल फी गोपी सर सगळ्यांना म्यूट करा एक मिनिट. शरद गायधनी साहेब सगळ्यांना अनम्यूट. सगळ्यांना इथे
विचार मांडण्याची संधी दिली. हा कायदा मला जेवढा समजलाय तेवढा मी सांगितला, एस्पेशली नवीन अमेंडमेंट्स. याच्यात काही चुका पण असतील किंवा काही त्रुटी असतील त्या आपण ओपनली डिस्कस करूया. ऑनलाईन शक्य नाही, परंतु कोर्ट सुरू झाल्यानंतर आपण ओपनली डिस्कस करू. याच्यात खरं इंटरेस्टिंग आहे केस लॉ कसा डेव्हलप होतो. कारण मित्रांनो, आपलं मला असं वाटतं 50% पेक्षा जास्त लिटिगेशन स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट वरती अवलंबून आहे. त्यामुळे एस्पेशली स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट वरल्या स्पेसिफिक परफॉर्मन्सवर अवलंबून आहे. त्याच्यात काय परिणाम होतो ते पाहूया. नंबर ऑफ लिटिगेशन्स किती कमी होतात की वाढतात हाही एक आणखी महत्वाचा प्रश्न आहे. कारण स्पेसिफिक परफॉर्मन्स द्यायचाच आहे असं एकदा कंपल्सरी झालं, एकदा आपण आपल्याकडे आलेल्या पक्षकाराला नोटीस, समजा त्याला एखाद्या वादीने नोटीस पाठवली की बाबा रे तू स्पेसिफिक परफॉर्मन्स दे, नोटीस उत्तर देताना जर आपण त्याला कायद्याची प्रोव्हिजन सांगितली बाबा रे तू काहीही कर, तुला स्पेसिफिक परफॉर्मन्स द्यायलाच लागणार आहे, तर त्याचा काय परिणाम होईल? लिटिगेशन कमी होईल का, की कॉम्पेन्सेशन कॉम्प्रोमाइज वाढतील, अशी एक शक्यता आहे. देव जाणे, आता बघूया त्याचा काय परिणाम होतो. कारण अजून स्क्रुपलसली फॉलो करायला थोडा वेळ लागतोय. आता दावे दाखल झालेत, आता रंगात येतील, हिअरिंगला आल्यावरती पाहता येईल. सगळ्यांचे मी आभार मानतो की सगळ्यांनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. धन्यवाद गोरवाडकर साहेब. अत्यंत क्लिष्ट असलेला विषय आपण स्क्रीनच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या उदाहरण देऊन अत्यंत सोप्या भाषेमध्ये गोपी सर समजून सांगितला. हा विषय तसा पाहिला तर सगळ्या वकिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण आपण जसं म्हटलं की 50% जास्त दावे या विषयावरती होतात आणि वकिलांच्या उत्पन्नाचा हा इंजंक्शन वगैरे या दृष्टीने महत्वाचं साधन असतं. तो विषय आपण एक चांगल्या प्रकारे सोपा करून सांगितला. नाशिक बार असोसिएशनच्या वतीने मी आपले आभार मानतो. धन्यवाद. ठीक आहे. हर्षल केंगेजी. हा बोला, केंगे साहेब बोला. फीडबॅकचा जो विषय आहे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला, त्यासाठी कॉम्प्युटरची मदत घेतली. फक्त आपल्याला या सगळ्यांना याची काही पीडीएफ फाईल्स जर सर्क्युलेट करता आल्या तर याचा सगळ्यांना नक्कीच उपयोग होणार आहे. करेन आहे, माझ्याकडे रेडी आहे. त्या ज्या पीडीएफ फाईल आहे ते आता ग्रुप वरती उद्याच्या मेसेज सोबत आम्ही त्या सगळ्यांना सप्लाय करू. हरकत नाही. हर्षल केंगे नाशिक बारचे सदस्य आहेत. हर्षल केंगेंनी जी सूचना या ठिकाणी नाशिक बार मांडली तिचा आपण या ठिकाणी अंमलात आणूया. आणि मी सर्वांना धन्यवाद सर. आणि सर्वांना या ठिकाणी एक विनंती करतो. हॅलो, बोला बोला. सर्वांना या ठिकाणी मी एक विनंती करतो की उद्याचं लेक्चर ऍडव्होकेट अविनाश भिडे सरांचं असणार आहे. तर ज्यांना ते लेक्चर मध्ये सहभाग घ्यावायचा आहे, आज 500 पार्टिसिपंट्स अतिशय कमी वेळामध्ये त्या ठिकाणी झालेले होते. तरी सुरुवातीच्याच वेळेस सर्वांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी हजर राहून मीटिंग मध्ये इन व्हावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद.